नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूपच दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असून याच अधिवेशनात या योजनेबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत। आपण रोज नवीन अपडेट पाहतच आहोत, पण काल एक अतिशय मोठा आणि लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे आपल्या देवाभाऊंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता दर महिन्याच्या 1 तारखेला थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच यापुढे पैसे कधी येतील याची वाट पाहायची चिंता नाही। प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला रक्कम निश्चितपणे भेटणार आहे। आता हे बदल जे आहेत ते लाखो गरजू कुटुंबासाठी मोठा आधार ठरणार आहे। आता बघा, मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं की दर महिन्याच्या 1 तारखेलाच लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा केले जातील। म्हणजेच कोणत्याही मध्यस्थाची गरज लाभार्थ्यांना पडणार नाही। हा जो लाभ आहे तो थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पोहोचणार। आता या मुद्द्यावर आपण आधी सुद्धा एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहिलेला आहे। आज आपण काही नव्या आणि उपयोगी अपडेट्स समजून घेणार आहोत। आजच्या माहितीत हिवाळी अधिवेशनाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्यातच एक नवीन तारीख समोर आली आहे। ही जी तारीख आहे ही तारीख नेमकी कशाबद्दल आहे असा प्रश्न तुम्हाला 100% पडलेला असेल तर ही तारीख डिसेंबर महिन्याच्या हप्त्या वाटपाशी संबंधित आहे। म्हणजेच येणारा हप्ता कधी भेटणार यावर आता स्पष्ट चित्र दिसू लागलं आहे। आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की ऑक्टोबर महिन्यापासून पेन्शनमध्ये 2000 रुपयांची वाढ झाल्याची घोषणा करण्यात आली होती, पण प्रत्यक्षात पाहिलं तर आधीच्या रकमेत फक्त 1000 रुपये अधिक जोडले गेले आणि त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना सध्या 2500 रुपये इतकी रक्कम मिळत आहे। आता ही गोष्ट लक्षात घेऊन आता अनेक संस्था आणि संघटना पुढे येताना दिसत आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या काळात सर्व लाभार्थ्यांना सरसकट 2500 रुपये पूर्ण स्वरूपात देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय शासनाकडून जाहीर झाला पाहिजे। यासाठी या संघटनांकडून शर्थीचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यामुळे पुढच्या काळात यावर मोठा निर्णय होण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाही। आता तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन झालं होतं। या आंदोलनामागची मुख्य आणि ठाम मागणी एकच होती, पेन्शनमध्ये भरीव वाढ झाली पाहिजे। आता विशेष करून सरसकट 2000 रुपयांची वाढ मिळावी यासाठी हा लढा उभारला गेला होता। आता याच विषयावर बच्चू कडू यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या जात आहेत। पेन्शनमध्ये वाढीबद्दल पुढे काय हालचाल सुरू आहे याची सगळी अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण करून देतो, जर तुम्ही आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची बातमी, छोट्या मोठ्या अपडेट्स आपण इथे सातत्याने शेअर करत असतो। आता चला तर मग आता थेट मुद्द्याला सुरुवात करूया आणि महत्त्वाची माहिती पाहूया। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं पत्र शहर प्रमुखांना पाठवण्यात आलेलं आहे। आता तुम्ही विचार करत असाल हे पत्र काय आहे, तर त्यामध्ये आपल्याला विशेष म्हणजे प्रहार दिव्यांग क्रांतीच्या माध्यमातून हे पत्र सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे। या पत्रामध्ये 1 नाही 2 नाही तर तब्बल 4 महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत, ज्या आगामी काळात लाभार्थ्यांसाठी खूप निर्णायक ठरू शकतात। आता बघा, या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या 4 महत्त्वाच्या आणि पूर्ण स्वरूपातील मागण्या करण्यात आलेल्या आहेत ते समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। आता पहिली म्हणजेच सगळ्यात आधीची जी मागणी आहे त्यामध्ये शासन निर्णयानुसार आमदार आणि खासदार निधीतून दिव्यांगांसाठी दरवर्षी नियमितपणे ठरलेला खर्च करण्यात यावा। म्हणजे कागदावर निर्णय न राहता तो प्रत्यक्षात अंमलात आला पाहिजे, हीच यामागची भूमिका आहे। आता दुसरी अत्यंत महत्त्वाची मागणी काय आहे, तर शासनाच्या निर्णयानुसार दिव्यांगांसाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आमदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तसेच तालुका पातळीवरील समित्या तात्काळ स्थापन करण्यात याव्यात। आता या समित्या अस्तित्वात आल्या तर स्थानिक पातळीवर समस्या मांडणं आणि त्यावर निर्णय घेणं हे काम खूप सोपं होईल, असा या मागणीचा उद्देश आहे। आता तिसरी मागणी आहे जी आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे। आता पहा, सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना कोणताही भेदभाव न ठेवता एक समान महिन्याला 2500 रुपये पेन्शन लागू करण्यात यावी आणि या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, ही ठाम मागणी या पत्रात करण्यात आलेली आहे। आता ही मागणी पूर्ण झाली तर लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल। आणि चौथी अतिशय महत्त्वाची मागणी अशी आहे की जिल्हा नियोजन निधीतील किमान 1% रक्कम ही दिव्यांगांच्या विकासासाठीच वापरण्यात आली पाहिजे आणि ती सुद्धा अत्यंत काटेकोरपणे।
या चारही मुद्द्यांसाठीच हे पत्र बच्चू कडू यांच्या माध्यमातून जारी करण्यात आलेलं आहे. आता पत्रामध्ये इतर काही मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला असला तरी आपल्या दृष्टीनं या 4 मागण्या सगळ्यात निर्णायक आणि महत्त्वाच्या आहेत. आता एक अजून सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय समोर येतोय. तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल, पुन्हा एक नवीन तारीख. पण लक्षात ठेवा, ही तारीख डिसेंबरच्या हप्त्याशी संबंधित नाही. मग ही तारीख नेमकी कुठल्या गोष्टीसाठी आहे हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल. तर या पत्राचा विषय सांगतो की ही तारीख थेट एका मोठ्या आंदोलनाशी जोडलेली आहे. या पत्रात स्पष्टपणे उल्लेख आहे की 12 डिसेंबर 2025 रोजी आयोजित होणाऱ्या आंदोलनाबद्दल सूचना आणि दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच 12 डिसेंबर ही तारीख संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ही माहिती बच्चू कडू यांच्या माध्यमातून पुढे आली असून ती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. आता या 12 डिसेंबरला नेमकं काय होणार हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. प्रहार दिव्यांग क्रांती ही संस्था राज्यातील दिव्यांग बांधवाच्या हक्कासाठी सातत्याने लढा देत आहे. आपल्या मूलभूत मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यावर ठोस निर्णय झाले पाहिजेत आणि दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता एकाच वेळी राज्यातील सर्व 36 जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर भव्य आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे. आता हा लढा राज्यभर एकत्रितपणे उभा राहत असल्यामुळे येणाऱ्या काळात याचे परिणाम खूप महत्त्वाचे ठरू शकतात. आता बघा, शासनावर ठोस दबाव तयार करून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर आपल्याला सगळ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक लाभार्थी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आणि प्रभावी पद्धतीने आंदोलनात सहभागी व्हावा, असा स्पष्ट संदेश या पत्रातून देण्यात आलेला आहे. आता हे आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असंही यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी आता 12 डिसेंबर ही एक नवीन आणि निर्णायक तारीख समोर आलेली आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक वेळा महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवला गेला आणि पुन्हा एकदा 12 डिसेंबर रोजी तसंच एक महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. या ठिकाणी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी आंदोलन केलं जाणार असून हे आंदोलन थेट दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी असणार आहे. आता या पत्रातील प्रमुख मागण्यांकडे पाहिलं तर सरसकट 2500 रुपये मासिक पेन्शन देण्याची ठाम मागणी आपल्याला स्पष्टपणे मांडलेली दिसते. या आधी सुद्धा एक आंदोलन झालं होतं, पण त्यावेळी 6000 रुपयांच्या हप्त्याची मागणी करण्यात आलेली होती आणि ती मागणी प्रमुख होती. तिच्यावर सरकारने नेमका कोणता निर्णय घेतला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता मात्र पुन्हा एकदा 12 डिसेंबर ही नवीन तारीख जाहीर झाली असून या आंदोलनासाठी दिव्यांग बांधवांना थेट सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात हे आंदोलन किती महत्त्वाचं ठरणार आहे हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येईल. म्हणजेच 12 डिसेंबरला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक बांधवाने आपल्या हक्कासाठीची मागणी तिथे ठामपणे मांडायची आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे हा मुद्दा आंदोलनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आता हा झाला आंदोलनाशी संबंधित महत्त्वाचा भाग. आता आपण पाहू हिवाळी अधिवेशनात घेण्यात आलेल्या आणखी एका मोठ्या निर्णयाकडे आपण वळूया. या अधिवेशनादरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली. बोगस दिव्यांगांवर कारवाई करण्याचा निर्णय. शासनाने स्पष्ट केला आहे की बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी 3 महिन्यांच्या आत पूर्ण केली जाणार आहे आणि जी प्रमाणपत्रे चुकीची किंवा बनावट आढळतील त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल. आता हा निर्णय अधिवेशनात जाहीर करण्यात आला असून यामुळे खऱ्या आणि पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण बनावट प्रमाणपत्रांमुळे अनेक वेळा खऱ्या गरजूंना लाभ मिळण्यात अडचणी येतात. आता शेवटी आपण सगळ्यांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न डिसेंबर महिन्याचा हप्ता. आता लक्षात ठेवा, ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपयांचं वाटप सुरू आहे. त्यामुळे डिसेंबरच्या हप्त्याबद्दल नेमकी काय स्थिती आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता अनेक दिव्यांग बांधवांचा एक मोठा प्रश्न समोर येतोय. काही लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यात वाढीव रक्कम मिळालीच नाही. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये सुद्धा ना 2500 रुपये मिळाले ना आधीचा राहिलेला हप्ता जमा झाला. त्यामुळे सध्या सगळ्यांच्या मनात एकच शंका आहे, मग आता डिसेंबरमध्ये काय होणार? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 3 हप्ते एकत्र मिळणार का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित राहतो. ही स्पष्टता देणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या या योजनेत प्रचंड गोंधळ दिसत असून हप्ता वेळेवर येत नाही, पण मागील महिन्यांचे पैसे मिळतील की नाही याबद्दल सुद्धा संभ्रम निर्माण झाला आहे. ज्यांना मागचे हप्ते मिळालेले नाहीत त्या सगळ्या लाभार्थ्यांना ते देणं शासनाची जबाबदारी आहे, यामध्ये काही शंका नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?
आता सध्याच्या माहितीप्रमाणे डिसेंबर महिन्याचा हप्ता साधारणपणे 20 तारखेच्या आसपास जमा होण्याची शक्यता आहे, कारण सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून याच काळात शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. आता हा निर्णय 12 ते 15 तारखेपर्यंत होऊ शकतो आणि त्यानंतरच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. जशी ही प्रक्रिया सुरू होईल तसा मी तुम्हाला लगेच अपडेट देणार आहे. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं होतं, जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा, कारण महत्त्वाच्या वेळेवर येणाऱ्या अपडेट तुम्हाला इथून पुढे मिळत राहणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.